त्याच्या विरहाच्या वेदना सांगणारी. म्हणजे बोलू का देवाच्या विहारात राहणारा आणि देवाच्या विरहाच्या वेदना सोसणारा जगात करतो. हे साधकाचा वर्ग आहे. सगळ्यांना देवाचं काही घेणं देणं पडलं नाही. मग जगात त्याची नुसती तळमळ नुसती प्रमाणात येतो. आई तरी सदा सर्वकाळ रात्रंदिवस तळमळ काय तळमळ चालतात तुला काय विचारली आईची चिंता करी आईची पैसे तरी उद्धार काय कृपा केली जाणार आहे. आईचं तुम्ही सांगा जरा समाधान चित्त आता अत्यंत उद्विग्न झालेला आहे. हो बरं त्याला एवढं देव कृपा करीन मग कायला बरं देवाचा हा करणार पण आई भागवत आता प्रसन्न डोळ्यासमोर येतो की हा देवाच्या विरहाची तळमळ काय आहे कृपा देवाच्या विरहाची तळमळ अशी आहे. एके दिवशी राजाने आपल्या सतीला जवळ बोलवलं. रे सती ललिता इकडे आणि ललिता काय देणार काय देणार हे काम कशी काय आणि काय जाणं जरा कृष्णाला बोलू ना अरे का त्याला भेटायची मारून करता आता त्याला बोलून आता त्याला बोलून मी तुम्ही जाते पण तो नाही आला तर त्याचा प्रश्न तो जायला काय बोल कृष्णा हे कृष्णा चल कुठं तुला राज दिलं कोणी राज कशाला तुला भेटावंच वाटतं तेवढाच उद्योग आहे मला उठण्याची राजाला भेटायचं राधा येते चित्री आपल्या ललिता आणि ललितेच्या तोंडाचं नाही बरोबर पण मधच ते गोड आहे अजून जरूर पाहिजे जरूर आहे अशी विरहाची कातरता आहे त्याच्या हो ती ललिता राधी ललिता कृष्णाला कृष्णा एक राधा काना रेटू राधा बलजा छोड पुरुष कामा एक पुरुषपणाचा जो अहंकार आहे ना तुझ्याकडे कदाचित शरीराला आला म्हणून जर पुरुष असेल आणि मूळ तू जर उत्तम पुरुष आहे आणि तो जर तुला अहंकार असेल ना हो तो काना रेटू राधा बलजा छोड पुरुष कामा एका पुरुषाचा मान अहंकार सोड तब जाते हो का तुझको राधा के तेरा राजेला काय केलं कृष्णा तुला राधा झाल्याशिवाय काय नाही तुला काय व्हावं लागेल काय काय गोष्टी तिथे गेल्यावरच हे माझ्या बहिणीला पोरगा झाला त्या बहिणीला पोरगा झाला मामा झाला हो संस्कृत बसायचं बरोबर का आधी हो गेलो आधी तू माझी मस्त होतो आमची बहीण मला म्हणते हे त्याला बैठाचा लग्न करणार आहे तुला कळायला अरे ते तुला आमच्या बहिणीने देखू असतात दुसऱ्या मित्राला मी तिला विचारलं काही हे पोरग लग्न करणार आहे तुला कसं काय करायला त्याच्यासाठी आई व्हावं त्याच्यासाठी काय व्हावं लागतं आई व्हावं आपली तहान होते नेहमी ते लिखेचे माऊलीची ज्ञान पाहिजे त्याने कळत तहान कळते का त्याने कळत खूप कळते का नाही पण ती तहान खूप कोणाला लागते आईला लागते आपली आई कोण आहे ज्ञानाबाई माझी चला माय राधा मग तुला कळेल राजाची पीडा काय राजाची पीडा काय तोपर्यंत कळणार नाही कृष्ण तुला राजाची पीडा काय आधी कामापुरतं झालं तर पुढचे कोण चिंतन थोडं मानलं आधी बरं ललिता राजाने विचारलं ललिता आला निरोप काय काय लागला तो आता सांग ना
मोरारी बापूने हा प्रसंग सांगितला होता आणि तो बापूजीने एक वाक्य वापरलं होतं. वाक्य आठवलं मोरारी बापूने वाक्य वापरलं होतं. तिला सांगताना सोनगरीला एक तो कन्हवा आहे या भाऊला, एक तो कन्हवा आहे, एक तो मौत आई. अपराध बात की देखी है, पहले कन्हवा आता है या पहले मौत आहे. इतर कुछ नाही. आता वाट या गोष्टीची पाहिजे आधी परत येतं कृष्ण आला माझं बाबे पण ललिते आधी जर कृष्ण नाही आला, आधीचा मृत्यू आला ना, मला जाणायचं नाही, मला पुरायचं, मला इकडे कपानात सोडून सुद्धा द्यायचं नाही. मग रात्री काय करायचं? ते कपान वृक्ष ना, त्या वृक्षाला मला बांधून टाकायचं. का करायचं? अगं जसा कृष्णाचा रंग आहे तसा त्या कपाल वृक्षाचा रंग आहे, त्याच्या रंगातच मला मिसळून द्यायचं. या देहाची माती मेळवीनं एक जे ते श्रीचरणामध्ये आराधकाचे महाराज कोण तस्वर मानून करतो, स्पर्श करतो, ज्ञानोपाराचे काम आकार सुना शिवंत